की आपण न्यू टॉपिक नाही, ऍक्च्युली त्या टॉपिक मधला आपण सेकंड टाईपचे प्रॉब्लेम आपण स्टार्ट करतोय, कॉम्प्युटेशन ऑफ ओव्हरहेड रेट्स. ओके, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की आपले कॉस्टिंग मध्ये जे ओव्हरहेडचे फाइंड आउट केले जातात, जे एक्सपेन्सेस फाइंड आउट केले जातात, ते ऍक्च्युअल एक्सपेन्सेस कन्सिडर न करता ते प्री डिटरमाइंड रेट फाइंड आउट केले जातात, किंवा त्याच्यासाठी काही फॉर्म्युला यूज करतो आपण. त्या फॉर्म्युला यूज करून आपण ओव्हरहेड्स आपण फाइंड आउट करतो, आणि त्या ओव्हरहेड्स वरून आपण ऍक्च्युली प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करतो ऍक्च्युली. ओके, तर इथे आपल्याला ओव्हरहेड रेट्स आपल्याला कशा पद्धतीने फाइंड आउट करायचे त्याबद्दल आपल्याला बघायचं. ऍक्च्युली आपण लास्ट लेक्चरला आपण ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन आपण शीट बघितली, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड आपण बघितलं. ओके, ते एकदम सिम्पल होतं. तुम्हाला फक्त कोणता तरी एक बेसिस यूज करायचा, म्हणजे जनरल लॉजिकच यूज करून तुम्ही बेसिस यूज करू शकता ऍक्च्युली, की रेंट कधी तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं तर फ्लोअर स्पेस ऑक्युपाइड आहे, जनरल लॉजिक तुम्ही यूज करत होता. तशाच पद्धतीचा ऍक्च्युली चार्ट सुद्धा आपण बघितला. त्या चार्टमध्ये कुठल्या बेसिसने कोणत्या एक्सपेन्सेस डिस्ट्रीब्यूट करायचे ते सुद्धा आपण बघितले. पण ते एक्सपेन्सेस म्हणजे काय हार्ड अँड फास्ट रूल नाहीये की त्याच बेसिसने एक्सपेन्सेस डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजे. ओके, तर तुम्हाला मोस्ट सुटेबल जो बेसिस तुम्हाला अवेलेबल असेल प्रॉब्लेम मध्ये तो तुम्हाला यूज करायचा आहे. ओके, म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की प्रॉब्लेम मध्ये 2-3 बेसिस अवेलेबल असतात. ओके, तर त्या 2-3 बेसिस पैकी तुम्हाला त्या पर्टिक्युलर एक्सपेन्स साठी कोणता बेस तुम्ही जास्त प्रेफरेबल आहे किंवा जास्त तुम्हाला युजफुल होऊ शकतो, तो असा आपल्याला बेस आपल्याला तिथे सिलेक्ट करायचा आहे. ओके, तर आता आपण ओव्हरहेड रेट आपण फाइंड आउट करणार आहोत. तर ओव्हरहेड रेट फाइंड आउट करण्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला ऍक्च्युली ओव्हरहेड रेट फाइंड आउट करण्यासाठी, ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शन रेट फाइंड आउट करण्यासाठी अमाऊंट ऑफ ओव्हरहेड डिवाइड बाय बेस व्हॅल्यू. म्हणजे आता बेस व्हॅल्यू इथे काय मेन्शन केलेलं आहे, आता समजा तुम्हाला मशीन ओव्हर रेट नुसार कधी तुम्हाला ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शन रेट कधी फाइंड आउट करायला सांगितलं, किंवा मशीन आवर रेट फाइंड आउट करायला सांगितलं, तर तुमचे हे डिवाइड असणार आहे मशीन आवर्स. ओके, म्हणजे हा जो बेस आहे ना, तो तुमची जी बेस व्हॅल्यू, आता तुम्हाला कधी लेबर आवर नुसार कधी फाइंड आउट करायला सांगितलं, डिवाइड बाय लेबर आवर असणार, म्हणजे अमाऊंट ऑफ ओव्हरहेड डिवाइड बाय लेबर आवर, अमाऊंट ऑफ ओव्हरहेड डिवाइड बाय मशीन आवर. ओके, अमाऊंट ऑफ ओव्हरहेड डिवाइड बाय प्रोडक्शन युनिट. ओके, तर जो तुम्हाला बेस सांगितलेला असेल किंवा ज्या मेथडने तुम्हाला एक्सपेन्स ते ओव्हरहेड रेट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला असणार आहे, तो रेट म्हणजे आपला ते बेस म्हणजे आपलं डिनॉमिनेटर असणार आहे. न्यूमरेटर काय असणार आहे आपला, जे टोटल ओव्हरहेड जे आपले इन्कट झाले ते टोटल ओव्हरहेड इन्कट ते आपल्याला न्यूमरेटर असणार आहे, आणि डिन्युमरेटर काय असणार आहे, तर तुमची जी बेस व्हॅल्यू आहे ती बेस व्हॅल्यू तुम्हाला डिन्युमरेटर म्हणून कन्सिडर करायचे. म्हणजे एखादी मशीनावर सांगितलं तर मशीनावर आपलं बेस व्हॅल्यू आपले बेस व्हॅल्यू म्हणून आपल्याला कन्सिडर करायचे. लेबर सांगितले तर लेबर आवर्स. ओके, किंवा प्रोडक्शन युनिट सांगितलं तर प्रोडक्शन युनिट. तर जी मेथड यूज करणार आहे त्या मेथडनुसार आपल्याला तिथे आपल्याला मेन्शन करायचं, तर बेस मेन्शन करायचं आहे. बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्ही फॉर्म्युला बघितला ना, तसा सेम फॉर्म्युला आहे, बजेटेड ओव्हरहेड फॉर द पिरियड. कारण इथे प्री डिटरमाइंड रेट सांगितलं, म्हणजे ऍक्च्युअल ओव्हरहेड इन्कर्ड होण्याच्या आधी प्री डिटरमाइन आपण करतो, तर तो रेट म्हणून बजेटेड ओव्हरहेड. बजेटेड म्हणजे स्टँडर्ड, ऍक्च्युअल अजून इन्कर्ड झालेलं नाहीये. ओके, म्हणजे आपण काहीतरी एस्टिमेट केलेलं आहे की एवढे एक्सपेन्सेस आपल्याला होऊ शकतील, एवढे ओव्हरहेड आपल्याला होऊ शकतील, तर ते एस्टिमेटेड ओव्हरहेड किंवा बजेटेड ओव्हरहेड डिवाइडेड बाय बजेटेड बेस फॉर दॅट पिरियड. आता बजेटेड बेस म्हणजे काय, आता बेस कोणता बेस आपल्या इथे काय पर्टिक्युलर असं मेन्शन केलेलं नाहीये, पण जो तुम्हाला बेस कन्सिडर करायला सांगितलेला असेल तो मशीन आवर असेल, लेबर आवर असेल, प्रोडक्शन युनिट असेल, मटेरियल असेल, तर जो बेस तुम्हाला यूज करायला सांगितला तो बेसने डिवाइड करायचा तुम्हाला. बघा, इथे ऍक्च्युअल रेट सांगितलेला, तर ऍक्च्युअल रेट साठी सुद्धा ऍक्च्युअल ओव्हरहेड इथे बजेटेड होते, इथे ऍक्च्युअल आहेत, डिवाइड बाय ऍक्च्युअल क्वांटिटी और व्हॅल्यू ऑफ द बेस रिलेटेड टू द प्रोडक्शन ड्युरिंग द इयर. आता व्हॅल्यू ऑफ बेस, आता इथे बेस कोणता एक्झॅक्ट तो तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सांगितलं असेल का, मशीनावर यूज करा, लेबरवर यूज करा, मटेरियल यूज करा, प्रोडक्शन युनिट यूज करा, ते जे काय बेस असेल तो आपल्याला डिवाइड करायचा आहे. ओके, नेक्स्ट इथे ब्लँकेट रेट सांगितलेला आहे. हा ऍक्च्युली ब्लँकेट रेट म्हणजे एका पर्टिक्युलर ओव्हरहेड साठी नाहीये, तर जनरल ओव्हरहेड जे इन्कर्ड होतात त्यांच्यासाठी ब्लँकेट रेट आपण यूज करणार आहोत. तर तिथे टोटल ओव्हरहेड ऑफ द एंटायर फॅक्टरी डिवाइड बाय बेस. ओके, क्वांटम ऑफ बेस सिलेक्टेड. ओके, मल्टिपल रेट सांगितलेला आहे, इच डिपार्टमेंट कॉस्ट सेंटर ऑफ प्रोडक्ट डिवाइड बाय करस्पॉन्डिंग बेस. ओके, तर आपल्याला हे ओव्हरहेड रेट फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आपल्याला प्रोव्हाइड केला, पण फॉर्म्युला तुम्ही सर्व ठिकाणी बघितलं तर सेमच आहेत, ओव्हरहेड डिवाइड बाय बेस. ओके, हा आपला प्रत्येक ठिकाणी फॉर्म्युला आहे. आता तुम्ही 4 बघितले, मल्टिपल रेट बघितला, ब्लँकेट रेट बघितला, प्री डिटरमाइंड बघितला, ऍक्च्युअल रेट बघितला, प्रत्येक ठिकाणी आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो सेमच आहे, ओव्हरहेड डिवाइड बाय बेस. ओके, नेक्स्ट बघा, मेथड्स ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड.
आता तुम्हाला जे सांगत होतो ते मशीनावर रेट, आपल्याला प्रॉब्लेम मध्ये ना मॅक्झिमम आपले जे प्रॉब्लेम्स असतात ना त्याच्यावर मशीनावर रेट फाइंड आउट करायला सांगतात. ओके, तर बघा फॉर्म्युला सेमच आहे. मशीन आवर रेट इज इक्वल टू प्रोडक्शन ओव्हरहेड डिवाइड बाय मशीन आवर. इथे बेस आपला काय मशीन आवर्स. ओके, म्हणजे फॉर्म्युलामध्ये काय वेगळं आपण काय केलेलं नाहीये, तोच फॉर्म्युला आहे ओव्हरहेड डिवाइड बाय बेस. ओके, आपला सेमच आपला फॉर्म्युला आहे. ओके, तर आता मशीनावर रेट फाइंड आउट करण्यासाठी ऍक्च्युली आपल्याला एक चार्ट आपल्याला प्रिपेअर करावा लागतो. इथे स्टँडिंग चार्जेस आणि रिकरिंग चार्जेस आपल्याला फाइंड आउट करायला लागतात. म्हणजे स्टँडिंग चार्जेस म्हणजे फिक्स ओव्हरहेड आणि रिकरिंग चार्जेस म्हणजे जे व्हेरिएबल ओव्हरहेड ते रिकरिंग चार्जेस मध्ये आपल्याला रनिंग चार्जेस, रिकरिंग चार्जेस. ओके, अशा पद्धतीने त्याला वर्ड मेन्शन केलेला दिसेल तुम्हाला. ओके, तर आपल्याला ते फाइंड आउट करायचे आणि त्यांची आपल्याला टोटल करून आपल्याला पहिल्यांदा मशीन ओव्हरहेड आपल्याला फाइंड आउट करायचे आणि मशीन ओव्हरहेडला आपल्याला ऍक्च्युअल मशीन आवर्सने आपल्याला डिवाइड करायचं आहे. ऍक्च्युअल इफेक्टिव्ह वर्किंग आवर्सने आपल्याला इफेक्टिव्ह मशीन आवर्सने आपल्याला डिवाइड करायचं. इफेक्टिव्ह मशीन आवर्सने आपल्याला डिवाइड करायचं आहे आणि आपल्याला इथे मशीन आवर रेट आपल्याला फाइंड आउट करायचा. तर हा फॉर्मॅट आहे त्याचा. अशा पद्धतीने आपला चार्ट आपल्याला प्रिपेअर करायला लागेल. पर्टिक्युलर रुपीज. ओके, रुपीज फर्स्ट कॉलम इज टोटल रुपीज अँड सेकंड कॉलम इज पर युनिट रुपीज किंवा पर आवर रुपीज. ओके, आपण मशीन आवर रेट आपण फाइंड आउट करतोय, त्यामुळे जेवढे मशीन आवर्स असतील त्यांनी आपण डिवाइड करणार आहोत आणि पर आवर आपल्याला इथे अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायचे. पर इफेक्टिव्ह मशीन आवर. इफेक्टिव्ह मशीन आवर्स का मेन्शन करतोय, कारण मशीन आवर फाइंड आउट करण्यासाठी बघा अशा पद्धतीने असतात. इफेक्टिव्ह वर्किंग आवर्स आपल्याला मेन्शन करायचे. तर इफेक्टिव्ह वर्किंग आवर्स म्हणजे कसे आपण फाइंड आउट करणार आहोत, तर नंबर ऑफ इफेक्टिव्ह वर्किंग डेज इंटू त्यावरून आपण नंबर ऑफ वर्किंग आवर्स पर डे आपल्याला फाइंड आउट करायचे आणि या दोघांचे मल्टिप्लिकेशन करून आपल्याला वर्किंग आवर्स आपल्याला फाइंड आउट होतील. पहिल्यांदा डेज इंटू पर डे आवर्स पर डे, या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला फाइंड आउट होईल टोटल वर्किंग आवर्स आपल्याला फाइंड आउट होतील. त्यामधून आपल्याला जे आवर्स रिक्वायर्ड फॉर मशीन रिपेअर्सचे असतील ते आपल्याला मायनस करायचे. म्हणजे समजा 8 आवर्स आपण वर्क करतोय पर डेला आणि असं तुम्ही कधी 10 डे कधी काम करताय तर तुम्हाला 80 आवर्स होतील. पण 80 आवर्स मधले तुमचे 2 आवर्स आहेत ते मशीन रिपेअर साठी तुम्ही यूज करताय. तर 80च्या ऐवजी मग मायनस करायचे 2 आवर्स, रिमेनिंग उरतील 78 आवर्स. ओके, आणि अजून सुद्धा ऍक्च्युली अनप्रोडक्टिव्ह त्याच्यामध्ये कधी आवर्स असतील तर ते सुद्धा मायनस करायचे आणि तुम्हाला फायनली मग इफेक्टिव्ह मशीन आवर्स तुम्हाला फाइंड आउट होतील. तर ह्या इफेक्टिव्ह मशीन आवर्सनी तुम्हाला डिवाइड करायचंय. म्हणजे एक्सपेन्सेस डिवाइड बाय इफेक्टिव्ह मशीन आवर्स तुम्हाला मेन्शन करायचे. म्हणजे आयडियल टाइम जो प्रोव्हाइड केला असेल, आयडियल टाइम असेल तो आपला मायनस करायचा, रिमेनिंग असेल तो इफेक्टिव्ह मशीन आवर्स असतील. ओके, टोटल मशीन आवर्स मायनस आयडियल टाइम इज इक्वल टू इफेक्टिव्ह मशीन आवर्स तुम्हाला फाइंड आउट होतील. ओके, आता जसं आपण आधीच्या प्रॉब्लेम मध्ये केलं की काही वेळेस आपल्याला ना मशीन आवर्स फाइंड आउट करण्यासाठी तो डिस्ट्रीब्युशनचा पण प्रॉब्लेम असेल आणि मशीन आवर्सचा पण प्रॉब्लेम असेल, म्हणजे कंबाईन प्रॉब्लेम असेल. तर तिथे तुम्हाला चार्ट प्रिपेअर करायचा असेल, म्हणजे 2-3 मशीनची इन्फॉर्मेशन दिली असेल, ABC, मशीन A, मशीन B, मशीन C, आणि तुम्हाला टोटल ओव्हरहेड प्रोव्हाइड केले असतील, तर जे वरती जे एक्सपेन्सेस डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी तुम्ही जो बेस यूज केला तसेच सेम इथे सुद्धा बेस यूज करायचा आहे. बेसिस यूज केले बघा लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपण, बेसिस ऑफ एलोकेशन. तर सेम आपण बेसिस ऑफ एलोकेशन आपण इथे सुद्धा आपण यूज करू शकतो. रेंट कोणत्या बेसिसने यूज होईल, तर एरिया ऑक्युपाइड. आपण जे लास्ट लेक्चर मध्ये जे बघितलं ते सेम इथे बेसिस आहेत. हिटिंग अँड लाइटिंग, नंबर ऑफ लाइटिंग पॉइंट और फ्लोर स्पेस ऑक्युपाइड किंवा एरिया ऑक्युपाइड. ओके, सुपरवायझर चार्जेस, टाइम डिवोटेड बाय द सुपरवायझर. ओके, किंवा नंबर ऑफ एम्प्लॉईज. ओके, इन्शुरन्स व्हॅल्यू ऑफ ईच मशीन. कधी इन्शुरन्स ऑन मशीन असेल तर, इन्शुरन्स ऑन स्टॉक असेल तर स्टॉक व्हॅल्यू ऑफ नाही, पण इथे मशीन रिलेटेड आहे त्यामुळे इन्शुरन्स ऑफ मशीनच असणार. इथे त्यासारखं नसणार ऍक्च्युली. लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपलं इन्शुरन्स ऑन स्टॉक होतं, इन्शुरन्स ऑन मशिनरी होतं किंवा इन्शुरन्स ऑन ऍसेट्स होतं, पण इथे आपल्याला मशीनावर रेट फाइंड आउट करतोय त्यामुळे स्टॉकचे इन्शुरन्स इथे नसणार आहे. तर इथे तुम्हाला फक्त मशीन रिलेटेड जे इन्शुरन्स असणार आहे तेच असणार आहे. त्यामुळे मशीनची व्हॅल्यू जी आपल्याला असणार आहे, इन्शुअर्ड व्हॅल्यू, त्यानुसार आपण ते डिस्ट्रीब्यूट करू शकतो. क्लिनिंग मटेरियल, नंबर ऑफ मशीन्स. ओके, मिसलेनियस एक्सपेंडिचर, त्या रिलेटेड आपल्याला मिसलेनियस एक्सपेन्सेस साठी आपल्याला काही पर्टिक्युलर बेस आपल्याला प्रोव्हाइड केला असेल, कदाचित डायरेक्ट वेजेस दिले असतील किंवा डायरेक्ट मटेरियल दिले असतील, तर ते आपण बेस आपण यूज करू शकतो. ते ऍक्च्युली आता आपण सांगू शकत नाही की कुठला बेस. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये जो इन्फॉर्मेशन जी प्रोव्हाइड केलेली असेल त्या इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही यूज करू शकता. म्हणजे डायरेक्ट वेजेस यूज करू शकता, डायरेक्ट मटेरियल यूज करू शकता, किंवा इथे तुम्ही मिसलेनियस एक्सपेन्सेस साठी तुम्ही
व्हॅल्यू ऑफ मशीन सुद्धा बेस यूज करू शकता. त्या प्रॉब्लेमच्या सिच्युएशन वरती आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, हे आपण इफेक्टिव्ह मशीन अवर्स कसे फाइंड आउट करायचं त्याच्यासाठी आपण बघितलं. वर्किंग डेज फाइंड आउट करायचे, वर्किंग अवर्स पर डे फाइंड आउट करायचे, मल्टिप्लाय करून टोटल वर्किंग अवर्स फाइंड आउट होतील, मायनस आयडियल टाइम म्हणजे रिपेअर्स, रिन्युअल अँड अनप्रोडक्टिव्ह टाइम हे जे आपल्याला मायनस करायचे आहेत, आणि रिमेनिंग जी असणार आहे ते अवर्स म्हणजे इफेक्टिव्ह मशीन अवर्स असणार आहेत. आणि ते इफेक्टिव्ह, आणि त्याच्यानंतर आपल्याला इफेक्टिव्ह मशीन अवर्स आपण फाइंड आउट केले, ते इफेक्टिव्ह मशीन अवर्स नंतर आपल्याला ओव्हरहेड सुद्धा फाइंड आउट करायचे. ओके, तर ओव्हरहेड फाइंड आउट करण्यासाठी दोन गोष्टी आपल्याला, एक आपल्याला फिक्स स्टँडिंग चार्जेस आणि रनिंग चार्जेस. ओके, तर रनिंग चार्जेस मध्ये बघा डेप्रिसिएशन, रिपेअर अँड मेंटेनन्स, पॉवर हे सर्व रनिंग चार्जेस मध्ये येतील. ओके, आणि फिक्स एक्सपेन्सेस मध्ये काय येतील, रेंट, हिटिंग अँड लाइटिंग, सुपरवायझर चार्जेस, इन्शुरन्स हे सर्व आपल्याला फिक्स अँड स्टँडिंग चार्जेस मध्ये कन्सिडर करायचे. आपल्याला एक चार्ट आपल्याला प्रिपेअर करायचा, चार्ट कसा प्रिपेअर करायचा तो खाली प्रोव्हाइड केलेला बघा. हे बघा, स्टँडिंग चार्जेस आपला असा चार्ट आपल्याला प्रिपेअर करायचा, पर्टिक्युलर, टोटल रुपीज अँड पर आवर रुपीज असे दोन आपल्या कॉलम प्रिपेअर करायचे, टोटल रुपीज आणि पर आवर रुपीज. ओके, स्टँडिंग चार्जेस वरती मेन्शन करायचे ए पॉईंट, आणि बी पॉईंट मेन्शन करायचा रनिंग चार्जेस. ओके, रनिंग चार्जेस मेन्शन करायचे बी पॉईंट, किंवा व्हेरिएबल एक्सपेन्सेस म्हणून आपण इथे पण मेन्शन करणार आहोत बी पॉईंट मध्ये. स्टँडिंग चार्जेस जे आपण फाइंड आउट करणार आहोत ते टोटल मध्ये मेन्शन करायचे, त्यांची सर्वांची आपल्याला टोटल करायचे इथे, डिवाइड बाय इफेक्टिव्ह मशीन आवर करायचे, पर युनिट आपल्याला फाइंड आउट, पर आवर आपल्याला फाइंड आउट होतील इथे. आणि जे रनिंग चार्जेस आहेत ते डायरेक्ट पर आवर मध्येच आपल्याला फाइंड आउट करायचे, म्हणजे एक्सपेन्सेस फाइंड आउट केले तर तुम्ही टोटल मध्ये पण लिहू शकता, टोटल मध्ये लिहायचं आणि पर आवर लगेच फाइंड आउट करायचे, आणि त्या सर्वांची पर आवरची इकडे टोटल आपल्याला करायचे फाइंड आउट. ओके, तर आपलं हे जी इथे आपल्याला जे डायरेक्ट फाइंड आउट होईल ते मशीन आवर रेट फाइंड आउट होईल, किंवा तुम्ही सर्व कधी टोटल कधी करून घेतली, टोटल एक्सपेन्सेस कधी फाइंड आउट झाले तर डिवाइड बाय इफेक्टिव्ह मशीन आवर्स करायचा आणि तुम्हाला मशीन आवर रेट फाइंड आउट होईल. ओके, तर प्रॉब्लेम हा फॉर्मॅट आहे, तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम सोल्युशन आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. ओके, आता लेबर आवर रेट साठी ऍक्च्युली लेबर आवर रेट वरती सुद्धा ऍक्च्युली प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजे कधी एक्सपेन्सेस कधी प्रोव्हाइड केले असतील, पण मॅक्झिमम म्हणजे 90% प्रॉब्लेम आहेत ना ते तुम्हाला मशीन आवर रेटचे प्रॉब्लेम येतात, आणि 10% प्रॉब्लेम अदर प्रॉब्लेम येऊ शकतात. आता इथे लेबर आवर रेट दिलेला बघा, फॉर्म्युला सेम असणार आहे, ऍक्च्युअल ओव्हर रेट डिवाइड बाय ऍक्च्युअल लेबर आवर्स. वरती होते फॉर्म्युल्यामध्ये मशीन आवर्स होते, इथे लेबर आवर्स आहे. ओके, एवढाच फक्त डिफरन्स आहे. नेक्स्ट, पर्सेंटेज ऑफ प्राइम कॉस्ट मेथड, नेक्स्ट मेथड आहे पर्सेंटेज ऑफ प्राइम कॉस्ट. फॉर्म्युला एकदम सेम आहे, ऍक्च्युअल ओव्हर रेट डिवाइड बाय प्राइम कॉस्ट. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला डायरेक्ट मटेरियल कॉस्ट मेथड. तर फॉर्म्युला काय, ऍक्च्युअल ओव्हरहेड बजेटेड और ऍक्च्युअल, जी आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली असेल ती बजेटेड और ऍक्च्युअल ओव्हरहेड डिवाइड बाय ऍक्च्युअल डायरेक्ट मटेरियल. कारण ही फॉर्म्युला मेथड कोणती आहे, डायरेक्ट मटेरियल कॉस्ट मेथड आहे, मग आपण डिवाइड बाय डायरेक्ट मटेरियल कॉस्ट मेन्शन करणार आहोत. ओके, नेक्स्ट पर्सेंटेज ऑफ डायरेक्ट लेबर मेथड. ओके, मग इथे आपण डायरेक्ट लेबर आपण डिवाइड करणार आहोत, ओव्हरहेड डिवाइड बाय डायरेक्ट लेबर. नेक्स्ट लास्ट मेथड सांगितलेलं कंबाईन मशीन आवर अँड लेबर आवर मेथड. ओके, तर आपल्याला ही कंबाईन आहे ऍक्च्युली, पहिल्यांदा मशीन आवर फाइंड आउट करायचे, नेक्स्ट लेबर आवर रेट फाइंड आउट करायचं आहे. हा बोला. ओके, आता आपण प्रॉब्लेम बघूया. ओके, प्रॉब्लेम मध्ये बघा आपल्याला मशीन आवर रेट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं, कॅल्क्युलेट द मशीन आवर रेट फ्रॉम द फॉलोइंग. ओके, इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे, काही ऍडजस्टमेंट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहेत, आणि त्यावरून आपल्याला अशा पद्धतीने सेम जो स्टेटमेंट शोईंग द मशीन आवर रेट आपला चार्ट आपल्याला प्रिपेअर करायचा बघा. पर्टिक्युलर हे वर्किंग आहे, म्हणजे बेसिस इथे किंवा वर्किंग करून दाखवलेलं आहे. वर्किंग साठी तुम्ही वर्किंग नोट प्रिपेअर करू शकता किंवा इथे वर्किंग दाखवू शकता, कारण नोटबुक मध्ये जेव्हा तुम्ही मेन्शन करणार आहात आन्सर पेपर वरती तेव्हा एवढा स्पेस नसतो तुमच्या इथे वर्किंग दाखवण्यापुरतं. असेल तर मेन्शन करू शकता वर्किंग, अदरवाइज तुम्ही वर्किंग तुम्ही सेपरेट वर्किंग नोट सुद्धा प्रिपेअर करू शकता. आणि इथे रुपीज पर एनम म्हणजे टोटल रुपीज, आणि
रुपीज पर आवर. ओके, मशीन आवर पर मशीन आवर अशा पद्धतीने तुम्ही इथे चार्ट प्रिपेअर करू. ओके. हां. ओके. ओके, तर अशा पद्धतीने आपला चार्ट आपला प्रिपेअर करायचा. बघा इथे रनिंग स्टँडिंग चार्जेस आणि रनिंग चार्जेस आपल्या इथे सेपरेट आपल्याला करायचे आहेत. तुम्ही सेपरेट नाही केलं तरी सुद्धा एवढं काय तुमचे मार्क्स ऍक्च्युली असे काय पूर्ण कट होतील असं नाही. ओके, समजले कशा पद्धतीने आपल्याला करायचं. आपण आता प्रॉब्लेम बघूया. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये ना मेन गोष्ट होते तुम्हाला इफेक्टिव्ह अवर्स आपल्याला फाइंड आउट करता आले पाहिजे आणि काही ऍडजस्टमेंट दिलेले असतात. ते ऍडजस्टमेंट तुम्हाला प्रॉपर एक रीड करून ती अमाऊंट फाइंड आउट करणं पॉसिबल झालं पाहिजे. मग तुम्ही कधी अमाऊंट कधी ऍक्युरेट म्हणजे काही पॉवरची इन्फॉर्मेशन असते बऱ्याच वेळेस का ती थोडीशी कन्फ्युजिंग असते, म्हणजे ती आपल्याला फाइंड आउट करायला थोडंसं डिफिकल्ट असतं. किंवा जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे ती प्रॉपर आपल्याला इंटरप्रिट करणं आणि ती प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन मध्ये मेन्शन करणं हे एक ऍक्च्युली थोडासा आपला टास्क असतो इथे. ओके, कारण की हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेम असून त्याच्यामध्ये काहीतरी एखादा नवीन गोष्ट तुम्हाला फाइंड आउट होईल. त्यामुळे मॅक्झिमम प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा, तर तुम्हाला ते थोडंसं जास्त इझी जाईल. कारण की प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये काहीतरी वेगवेगळा पॉईंट तुम्हाला दिसेल. ओके, कारण की मॅथ्स आहे म्हणजे तिथे मॅथ्स नुसार तुम्हाला सॉल्व्ह करायचं की पर अवर पर युनिट या गोष्टी कशा फाइंड आउट करायच्या, किंवा जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती पर एनम मध्ये कशा पद्धतीने मेन्शन. काही वेळेस ती मंथ मध्ये देतील. बघा ही इन्फॉर्मेशन मंथ मध्ये दिलेली आहे, तुम्हाला ती एनम मध्ये कन्वर्ट करायला लागेल. काही इन्फॉर्मेशन क्वार्टर मध्ये दिलेली आहे, ती एनम मध्ये कन्वर्ट करायला लागेल. ओके, काही इन्फॉर्मेशन पर एनम मध्ये डायरेक्ट दिलेली आहे, तर ती तुम्हाला ती पर एनम मध्येच ठेवायची, त्याच्यात काय कन्वर्ट करण्याची गरज नाहीये. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. ओके, आता आपण स्टार्ट करूया ऍक्च्युली प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. बघा, कॉस्ट ऑफ मशीन हे काय एक्सपेन्सेस नाहीये, but from this information you can calculate depreciation. Okay, so it is also important, and they have also provided a scrap value. So can you tell me the formula for calculation of depreciation, or can you calculate the depreciation from these three information, from these information? The cost of machine is rupees 12,000, the installation cost is rupees 3,000, and the scrap value at the end of the life of the machine is 3,000. Okay, so from this information can you calculate the depreciation? Okay, they have not provided any estimated life of the asset, but you can consider the estimated working hours of that machine. Okay, by using this, actually there is a formula for calculation of depreciation: cost of asset minus scrap value of asset divided by estimated life of asset. Okay, by using this formula you can calculate the depreciation of that machine or that asset. Okay, so cost of machine is rupees 12,000 plus installation charges. We will add that installation charges into the cost of machine. Okay, so the total cost of machine is rupees 15,000 minus scrap value rupees 3,000 is equal to, now the value is rupees 12,000 divided by they have not given any life of asset, but we can consider estimated working hours divided by 2,000. Okay, divided by 2,000, you will get the answer of per hour depreciation. Sorry, okay, per hour depreciation, or the depreciation for the year. You can find out that period depreciation. Okay, this is the formula. Okay,
The depreciation is per hour depreciation 0.60. Okay. 12,000 plus 3,000 minus 3,000. 3,000 is installation charges. We have added that installation charges into the cost of machine, and minus 3,000 is the scrap value of machine divided by estimated life of asset. Okay, estimated life is actually 2,000 hours. Okay, estimated life is 2,000 hours. So you can calculate this like this. $12,000 divided by 2,000. $20,000. I think machine hour is 20,000 hours, I think. Actually, something is missing actually. They have not given 20,000 anywhere in the problem, but they have considered 20,000 in the solution. Okay, something is missing there. Okay. 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 We have considered that total machine working hours is 20,000 hours. Okay, they have not given that information in the problem, but as they have mentioned in the solution, so we consider that total machine working hours is 20,000 hours. Okay, total working machine hours is 20,000 hours. For calculation of depreciation, we have considered 20,000 hours. Okay, so our answer will be 0.6 per machine hour. Okay, and depreciation is the running charges, so directly we will mention in the per hour column 0.6. Okay, 0.60. Okay, for the depreciation. Okay, next we will calculate rent rates for a quarter for the shop 300. Okay, rent rates for a quarter for a shop. आता for a quarter provide केलेलं आहे 300 for quarter आहेत म्हणजे into 4 करायला लागेल per year find out होईल 1,200. ओके, आणि त्यांनी पुढे एक इन्फॉर्मेशन अजून एक मेन्शन केलेली आहे. द मशीन ऑक्युपाय 1/4 ऑफ द टोटल एरिया ऑफ शॉप. आता 1/4 एरिया ऑक्युपाय करते म्हणजे जो जी आपली जी करंट मशीन आहे ती 1/4 साठीच यूज होणार आहे. ही जी फुल मशीनची कॉस्ट झाली ऍक्च्युली रेंट झाले फाइंड आउट झालं आपलं 300 पर फॉर द शॉप मेन्शन केलेलं आहे. हे जे रेंट मेन्शन केले ते 300 अ क्वार्टर फॉर अ शॉप म्हणजे एका क्वार्टर साठी एका शॉप साठी. पण इथे मेन्शन केले 1/4च एरिया ऑक्युपाय करते, त्यामुळे आपल्याला हे जे आहे 1,200 डिवाइड बाय 4 करायला लागेल 1/4 म्हणजे मशीनची रेंट चार्जेस किती असतील या पर्टिक्युलर मशीनसाठी तर 300 रुपीज. ओके, कारण की इथे आपल्याला जे इन्फॉर्मेशन दिली ते आपल्याला फाइंड आउट कुठल्या करायचे एका मशीनची फाइंड आउट करायची. ओके, आणि त्या शॉपचा रेंट आपल्याला प्रोव्हाइड केलं, त्या मशीन ज्या स्पेस वरती आहे त्याचा रेंट प्रोव्हाइड केलेलं नाहीये, तर त्याने शॉपचा रेंट प्रोव्हाइड केला आणि ते सुद्धा क्वार्टरचा प्रोव्हाइड केलं. क्वार्टर म्हणजे फॉर 3 मंथ्स. ओके, क्वार्टर म्हणजे फॉर 3 मंथ्स आणि आपल्याला इयरली इन्फॉर्मेशन फाइंड आउट करायचे म्हणून 300 इंटू 4 केला आपण पहिल्यांदा, तर आपल्याला फाइंड आउट होतात 1,200. But they again they have mentioned another information that machine occupy 1/4 of the total area of the shop, and rent is depend on the area occupied. Okay, rent is depend on the area. So machine is occupy only 1/4 area, so we need to charge the rent for that machine only 1/4. The total machine total rent cost is 1,200 divided by 4. Okay, so standing charges, in standing charges rent and rates 300. ओके, पर नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे तर 300 रुपीजच येतील. 300 का आले तर 300 पर क्वार्टर होते, इंटू 4 केले तुम्हाला पर इयर फाइंड आउट झाले, इंटू 1/4 केले तर त्या पर्टिक्युलर मशीनची अमाऊंट फाइंड आउट झाली.
ओके, पर्टिक्युलर मशीन का फाइंड आउट केली, कारण 1/4 एरिया ऑक्युपाय करते ते मशीन, त्यामुळे आपण पर मशीनची अमाऊंट आपण फाइंड आउट केली 300 रुपीज. ओके, रेंट अँड रेट फाइंड आउट होत आहे. नेक्स्ट आपल्याला प्रोव्हाइड केलं जनरल लाइटिंग. जनरल लाइटिंग किती आहे? 20 पर मंथ आहे. मग ही सुद्धा पहिल्यांदा तुम्हाला कन्वर्ट करायला लागेल. 20 पर मंथ आहे. ओके, तर 20 इंटू 12 ही पर एनम फाइंड आउट होईल 240. आता पुढे अजून काय इन्फॉर्मेशन दिले का आपण कन्फर्म करूया लाइटिंग रिलेटेड. ओके, पुढे दिले सुपरवायझर. एक सुपरवायझर. ओके, जनरल लाइटिंग एक्सपेन्सेस आर टू बी अपॉर्शन ऑन द बेसिस ऑफ फ्लोअर एरिया. ते सुद्धा आपल्याला फ्लोअर एरियानुसारच ऑक्युपाय करायला सांगितलं, आणि फ्लोअर एरिया किती 1/4 आहे. त्यामुळे आपल्याला हे जे आपण 240 फाइंड आउट केले हे पूर्ण त्या शॉपचे आहेत. मग डिवाइड बाय आपल्याला 4 करायला लागेल, म्हणजे 60 रुपीज आपले काय असणार आहे जनरल लाइटिंग आपले 60 रुपीज असणार आहे. ते स्टँडिंग चार्जेस आहेत. हे बघा 60 रुपीज. 20 रुपीज पर मंथ प्रोव्हाइड केलेले, इंटू 12 केले, पर एनम फाइंड आउट झाले, इंटू 1/4 केले, कारण की त्या पर्टिक्युलर मशीनचे फाइंड आउट झाले, कारण ते एरिया बेसिसनुसार आपल्याला कन्सिडर करायला सांगितलेले आहे. ओके, क्लिअर आहे. अशा पद्धतीने आपण सेकंड आपण अमाऊंट आपण फाइंड आउट केली जनरल लाइटिंग. आता नेक्स्ट बघूया काय प्रोव्हाइड केले. सुपरवायझर सॅलरी फॉर द शॉप. आता फॉर द शॉप मेन्शन केली आहे. 600 पर क्वार्टर मेन्शन केली. मग 600 पर क्वार्टर आहे. ओके, तर आपल्याला पर एनम किती असणार आहे? इंटू 4, म्हणजे पर एनम असणार आहे 2400. अजून पुढे काय इन्फॉर्मेशन दिली ते आपण बघूया. द सुपरवायझर इज एक्सपेक्टेड टू डिनोट 1/6 ऑफ हिज टाइम फॉर सुपरवायझिंग द मशीन. फक्त 1/6 टाइम तो डिनोट करते. मग हे जे 2400 आहे ते पर एनम आहेत, पण तो टाइम किती डिवोट करतोय? फक्त 1/6 टाइम डिवोट करते. म्हणजे तो किती रुपीचे आपण वर्क करतोय त्या सुपरविजनचं त्या पर्टिक्युलर मशीनसाठी? तर 400 रुपीज. हे बघा, सुपरवायझर सॅलरी. ओके, 1/6 तो काम करतोय, तर 400 रुपीज ऍक्च्युअली फाइंड आउट होता. 600 पर क्वार्टर आहे, इंटू 4 केले, आपल्याला पर एनम फाइंड आउट झाले 2400. डिवाइड बाय 6 केले तर तुम्हाला फाइंड आउट झाले पर मशीन फाइंड आउट झाले, पर एनम पर मशीन. ओके, 400 रुपीज. इथे त्यांनी फॉर्म्युला ऍक्च्युअली रॉंग मेन्शन केलेला आहे. हा फॉर्म्युला रॉंग आहे. इथे तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, हे रॉंग फाइंड आउट होते, रॉंग आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला काय दिलेली आहे? इन्शुरन्स प्रीमियम फॉर अ मशीन. ती किती आहे? 60 पर एनम आहे. ₹60 पर एनम आहे इन्शुरन्स प्रीमियम. तर तुम्ही ₹60 पर एनम आहे ते, आणि पर्टिक्युलर मशीनसाठीच आहे, त्यामुळे ते डायरेक्टली मेन्शन होईल ₹60. ओके, हे सर्व झाले स्टँडिंग चार्जेस. ओके, रिपेअर चार्जेस ते रिकरिंग चार्जेस मध्ये येतात. ते रिकरिंग चार्जेस तिथे 400 पर एनम आहेत. तर 400 पर एनम आहेत, आणि ते पर्टिक्युलर मशीन रिलेटेडच आहेत, त्यामुळे आपण ते डायरेक्टली आपण मेन्शन करू शकतो 400. पण डिवाइड बाय आपल्याला 2000 करायला लागेल. मशीनावर रेटने आपल्याला डिवाइड करायला लागेल. हे बघा, रिपेअर्स 400 डिवाइड बाय 2000. आपला रेट आपला डायरेक्ट आपला रेट फाइंड आउट करायचा. तुम्ही 400 रुपीज इथे सुद्धा मेन्शन करू शकतो ते टोटल कॉलम मध्ये. ओके, पण नॉर्मली जे रनिंग चार्जेस आहेत ना, ते पर अवर मध्ये आपल्याला मेन्शन करायचे, पर आवरच्या कॉलम मध्ये मेन्शन करायचे. ओके, त्यामुळे आपण ते पर आवरच्या कॉलम मध्ये आपण मेन्शन केले. आपण हे ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेले आहे. ओके, या 4 गोष्टी आपण डेप्रिसिएशन सुद्धा आपण फाइंड आउट केलं. ओके, नेक्स्ट आपण रिपेअर चार्जेस आपण फाइंड आउट केले 0.2. आता नेक्स्ट बघूया काय आहे. ओके, आता प्रॉब्लेमचा जे ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिले त्याच्यामध्ये बघूया काय दिले. पॉवरची इन्फॉर्मेशन दिलेली ते आपल्याला फाइंड आउट करायचे. पॉवर इज रिकरिंग एक्सपेन्सेस. आता हीच एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, ती आपल्याला कॅल्क्युलेट करणं ऍक्च्युअली इम्पॉर्टंट आहे. बाकी आपण सर्व गोष्टी आपण फाइंड आउट केल्या, हे आपण यूज केले ऑलरेडी. सुपरवायझरची सॅलरी आपण ऑलरेडी फाइंड आउट केली. जनरल लाइटिंग आपण ऑलरेडी आपण फाइंड आउट केली. म्हणजे सर्व बाकीची इन्फॉर्मेशन झाली. आता फायनल आपला एकच आपला पॉईंट राहिलेला, फक्त पॉवरची अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायची. ओके, बघा इथे सर्व झालेलं आहे, फक्त एक पॉवर राहिलेली आपल्याला फाइंड आउट करणं. आता पॉवर फाइंड आउट करण्यासाठी बघा त्याने काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द पॉवर 2 युनिट पर आवर, म्हणजे 1 आवर जेव्हा मशीन जेव्हा चालू आहे तेव्हा 2 युनिट रिक्वायर्ड आहेत पॉवरचे. ओके, इलेक्ट्रिसिटी किती कंझ्युम करते ती मशीन? पर आवरला 2 युनिट्स कंझ्युम करते, आणि ऍट द रेट ऑफ ₹5 पर 100 युनिट्स. आणि त्याची कॉस्ट काय आहे की 100 युनिट साठी ₹5 कॉस्ट आहे. कॉस्ट काय त्याची दिलेली आहे? 100 युनिट साठी ₹5 कॉस्ट आहे. तर पर युनिट साठी किती असणार आहे? 1 युनिट साठी किती असणार आहे कॉस्ट? 5 डिवाइड बाय 100 ही आपली पर युनिट साठी कॉस्ट असणार आहे. म्हणजे आपली पर युनिट साठी कॉस्ट किती आहे? 0.05 ही आपली पर युनिट साठी आपली कॉस्ट आहे. पर युनिट साठी कॉस्ट किती आहे? 0.05 म्हणजे 5 पैसा. एका युनिट साठी 5 पैसा लागणार आहे. आता ते दिवस राहिले नाहीयेत ऍक्च्युअली. आता 5 पैसे एका युनिट साठी लागतील असे. आता बघितलं तर ₹5 लागतील. ओके, एका युनिट साठी. ओके, पण त्यांनी इन्फॉर्मेशन आपल्याला काय दिलेली आहे की
₹5 रिक्वायर्ड आहेत 100 युनिटसाठी. ओके, तर 100 युनिटसाठी किती ₹5 रिक्वायर्ड आहेत, तर एका युनिटसाठी आपल्याला किती रुपये लागणार आहेत, तर 5 पैसे लागतील, ₹0.05. किती रुपये लागतील, ₹0.05 एका युनिटसाठी लागतील. आणि मशीन एका आवरला किती युनिट कंझ्युम करते, 2 युनिट कंझ्युम करते. म्हणून 0.05 जे फाइंड आउट केले त्याला 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल, इंटू 2. म्हणजे अमाऊंट किती फाइंड आउट होईल एका अवरसाठी, एका अवरसाठी अमाऊंट किती फाइंड आउट होईल, 0.10. ओके, ती आता आपण इथे मेन्शन केलेली आहे 0.10. हे बघा 0.10. ओके, पॉवर इज इक्वल टू 0.10. कसं फाइंड आउट केलं समजलं ना. त्यांनी पहिले इन्फॉर्मेशन दिलेली आहे की एक 1 आवरला 2 युनिट्स रिक्वायर्ड आहेत, ₹5 रिक्वायर्ड आहेत 100 युनिटसाठी. तर आपण पहिल्यांदा 1 युनिटसाठी किती अमाऊंट रिक्वायर्ड आहे ती आपण फाइंड आउट करून घेतली, ती येते 0.05. आणि 2 युनिट यूज होत आहेत एका आवरला, म्हणून आपल्याला अवरली अमाऊंट फाइंड आउट करायची, म्हणून 2 युनिट इंटू 0.05 म्हणजे अवरली अमाऊंट किती आपल्याला रिक्वायर्ड आहे, तर ₹0.10. ₹0.10 आपल्याला अमाऊंट रिक्वायर्ड आहे, ती आपण इथे मेन्शन करून घेतली पर आवरसाठी. ओके, आता तुम्ही प्रॉब्लेम बघितला तर आपल्या ह्यामध्ये ना हे जे आपण टोटल केले ना स्टँडिंग चार्जेसची, त्याचे पर युनिट मध्ये फाइंड आउट करून घ्यायचे. बघा 820 डिवाइड बाय 2000 आवर्स स्टँडिंग चार्जेसची अमाऊंट फाइंड आउट करून घ्यायची आणि फायनली इथे टोटल करायची. ही मशीन आवर रेट आहे. ओके, हा मशीन आवर रेट आपला फाइंड आउट होतो. एकदम सिंपल आहे. फक्त कॅल्क्युलेशन काही गोष्टी करणं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. पर ॲनम आहे, पर आवर आहे, पर युनिट आहे, ओके, पर क्वार्टर आहे. तर त्यानुसार तुम्हाला ते मेन्शन करायचं आहे. व्यवस्थित तुम्हाला ते लक्ष देऊन तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ओके, आणि तुमची अटेंडन्स तुम्ही मेन्शन केली असेल सर्वांनी. ओके, तर मी अटेंडन्स ऍक्च्युली सेव्ह केलेले सर्वांनी. तुम्ही नेक्स्ट लेक्चरला लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा एंटर करणार आहात तेव्हा तुम्हाला प्रेझेंट मेन्शन करायचे, चॅट बॉक्समध्ये प्रेझेंट सर म्हणून मेन्शन करायचे. ओके ओके, पुढच्या वेळेस लक्षात ठेवा. आता जे नवीन जॉईन